आज महसूल मंत्री और पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने कड़मेश्वर तालुका के दाढेरा गांव में किसानों के फसलों के नुकसान का जायजा लिया। भारी बारिश से सोयाबीन, कपास और संतरा की फसलें बुरी तरह प्रभावित हुई हैं। किसानों ने सरकार से तत्काल और तुरंत नुकसान भरपाई की मांग की है। बावनकुळे ने आश्वासन दिया कि सभी प्रभावित किसानों को नुकसान भरपाई दिलाई जाएगी। मंत्रालय ने पंचनामों की प्रक्रिया तेज करने के आदेश दिए हैं। अभी तक 22 लाख हेक्टेयर क्षेत्र के पंचनामे हो चुके हैं और अगले कुछ दिनों में पूरी जानकारी सामने आएगी। पालक मंत्री ने स्पष्ट किया कि किसी भी किसान को पंचनामे से वंचित नहीं किया जाएगा और सभी विभाग पूरी गंभीरता से काम करेंगे। संपूर्ण शहरात नव्या पद्धतीनं या ठिकाणी जलनिस्तारण आणि मलनिस्तारण योजनांचं पुनर्विलोकन आवश्यक आहे। प्रत्येक शहरामध्ये 200 मिलीमीटर पाऊस पडला, 1 तास पाऊस पडला तरी शहर पाण्याखाली येतं। त्यामुळं या राज्याला पुढच्या काळामध्ये विकसित राज्य करण्याकरता जलनिस्तारण मलनिस्तारण हा शहराकरता आणि ग्रामीण भागाकरता शेतकऱ्याकरता आणि ग्रामीण भागातलं पाण्याचं जसं आता काटोल नरखेडमध्ये 800 फूट पाणी खाली आहे, अमरावतीमध्ये 800 फूट पाणी गेलं आहे। या सर्व नाल्यांचं जर ग्रीड आपण केले तर बरोबर वॉटर मॅनेजमेंट होईल असाही विचार पुढच्या काळात करावा लागणार। मुख्यमंत्र्यांनी एक म्हटलं होतं की कर्जमाफीबाबत आम्ही एक समिती नेमलेली आहे। आता या संकटात कर्जमाफीची मागणी शेतकऱ्यांकडून होती आहे, काय पावलं उचलली जात आहे? नाही, ही समिती जी नेमली आहे ही समिती एवढंच बघता आहे की ज्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कर्जमाफी झाली पाहिजे, ज्यांना गरज आहे कर्जमाफीची, त्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी केली गेली पाहिजे। परंतु काही शेतकऱ्याच्या शेतामध्ये मोठे मोठे फार्म हाऊस आहे, कधी त्यांनी शेती आपली अकृषक वापरलेली आहे। अकृषक शेतीवरही रहिवासी शेतीवरही लोकांचं कर्ज आहे। मग रहिवासी शेतीवर कर्ज माफ करण्याऐवजी जो खरा शेतकरी त्याचं कर्ज माफ झालं पाहिजे, त्याकरता सर्वेक्षण केलं पाहिजे। खरा शेतकरी हा कर्जमाफीतून सुटू नये आणि ज्याची क्षमता खूप जास्त आहे, ज्यांनी फार्म हाऊस बांधले आहे, ज्यांनी लेआउट पाडले आहे, काही जमिनीवर तर लेआउट पडले आहे, ते अकृषक दाखवली आहे, शेती दाखवली आहे, लेआउट पडले आहे मोठे मोठे, तेही शेतीच्या जागेत आले आहे। मग अशाही शेतकऱ्याची कर्जमाफी होऊन जातं। तर मला असं वाटतं की निश्चित जो आकडा आहे तो ठरवण्याकरता ही समिती आहे आणि ती समिती पूर्ण रिपोर्ट देणार आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आणि मगच कर्जमाफीचा निर्णय आपलं सरकार करणार आहे। शेवटचा प्रश्न, तुम्ही या ठिकाणी जे पाहायला आले किती भयावह वास्तव वाटतं? नाही, संपूर्ण राज्यात भयावह परिस्थितीमध्ये आहे। मराठवाडा उद्ध्वस्त झाला, पश्चिम महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, उत्तर महाराष्ट्रात तुम्ही बघितलं कालपासून नाशिक, नंदुरबार, धुळे, तिकडे कोकणामध्ये वाईट परिस्थिती आहे, विदर्भात वाईट परिस्थिती आहे। एकूणच महाराष्ट्र हा अत्यंत अडचणीमध्ये आला आहे। महाराष्ट्राचा शेतकरी अडचणीमध्ये आला आहे। 50 वर्षात झालं नाही एवढं नुकसान या महाराष्ट्रात झालं आहे। त्यामुळं हे नुकसान कसं भरून काढायचं? 4 प्रोजेक्ट बाजूला गेले चालतील, 4 प्रोजेक्ट नाही झाले चालतील, पण शेतकऱ्याच्या पाठीशी मात्र सरकार राहील एवढं मला आपल्याला आश्वस्त करायचं। सर, अतिवृष्टि हुई है, आप पहुंचे हैं निरीक्षण